बिहारमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचा करिश्मा पाहायला मिळालाय। तर बिहारमध्ये एनडीएच्या समोर महाआघाडीचा अक्षरशः सफाया झालाय। बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप ठरलाय, तर दुसऱ्या नंबरवर जेडीयू आहे। एनडीएला प्रचंड बहुमत मिळालंय, तर महाआघाडी 50च्या आतच आहे। महाराष्ट्राप्रमाणेच बिहारच्या विधानसभेचे निकाल पाहायला मिळतात। याचं कारण तिथे नोकऱ्या नव्हत्या। आता त्या ठिकाणी नोकऱ्या व्यवसाय देण्याची हमी या ठिकाणी आमच्या एनडीएने दिली आणि त्याच्यामुळे आता स्थलांतर वाढत्या इंडस्ट्रीमुळे कमी झाले आणि त्याच्यामुळे नजरेसमोर जर बिहारला आपला बिहार बदलताना दिसतंय तर ते काँग्रेसवर कशासाठी भरोसा देतील। तेजस्वी यादव ही पहिला चांगले इश्यू घेऊन लढला, लोकांमध्ये थोडी आशा निर्माण केली, पण नंतर राहुल गांधींच्या नादाला लागून ते जातीपातीच्या राजकारणात अडकले। त्याच्यामुळे मला वाटतं की विकासाला दिलेलं जनतेनं या ठिकाणचं पाठबळ आहे किंवा जनमत आहे। काँग्रेसचे सहयोगी दल अंबादास दानवे त्यांचे नेते आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस ग्राउंड लेवलवरती कामच करत नाही। अंबादास दानवेंनी आपल्या पक्षाची काळजी करावी। त्यांचं म्हणणं खरं आहे की ग्राउंड नॉर्मल जीत नहीं है। बिहार ने अपने को खुद को वोट किया, अपने भविष्य को वोट किया है, विश्वास पर वोट किया है। उनको पता है मोदी जी हैं, उनको पता है नीतीश कुमार है, उनको पता है भारतीय जनता पार्टी है, एनडीए सरकार है, वो पांचों पांडवों पर विश्वास था। क्या जीत हुई है भाई, चर्चा हो गई इसकी, बम बम एकदम हर हर महादेव महादेव का पूरा डमरू गड़ 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 बजे लगल आज। जय हो, दिल खुश। जितना नमन आप लोगों को गोड़ छू के, महादेव महादेव। धन्य है बिहार, सीता मैया की जय। प्रभु राम तो आ गई ना अयोध्या, अब माइयो आई, विकासो आई, सब लोग सुरक्षित रहिए। जय हो आप लोग की। तर आपण पाहतो या ठिकाणी रवी किशन यांची ही प्रतिक्रिया। बिहारच्या जनतेचे त्यांनी आभार मानलेले आहेत। दुसरीकडे महिलांचा हा जल्लोष सध्या पाहायला मिळतोय। शंखनाद करत आपला आनंद व्यक्त करताना या ठिकाणी महिला दिसतात। बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळालेले, प्रचंड बहुमत मिळालंय आणि त्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपकडून एनडीएच्या सगळ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून नेत्यांकडून सगळीकडे जल्लोष केला जातोय, आनंद व्यक्त केला जातोय। या ठिकाणी महिला शंखनाद करताना जो माननीय नीतीश कुमार ने 10,000 रुपया दिए, सुशासन सरकार दिए, जनताओं के हित के लिए कार्य किए, उसी का आज परिणाम है जो प्रचंड बहुमत वहाँ के जनता जनार्दन ने दी है। मैं सभी जनता जनार्दन को मैं नमन करता हूँ। भारत में जहाँ जहाँ सभा होती है मैं इसी रूप में सभा का साक्षी बनता हूँ। खरंच लोकशाहीवरचा विश्वास किती ठेवावा असं वाटायला लागलं की असं घडू शकत नाही। निदान तेजस्वी यादवांच्या बाबतीत घडू शकत नाही, पण ते घडतंय। दोघंही बंधू, एक तर बंधू तर दुसरा तर बंधू खूपच मागे आहे। त्यामुळे मधल्या काळामध्ये काही माध्यमांनी जे काय दाखवलं की बाहेरून कशी लोक आली, ट्रेन कशी आली, हरियाणाहून कशी ट्रेन आली, आणखीन काय 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 आहे, तर जे सतत बोललं जातंय वोट चोरी, त्या वोट चोरीचं हे आज विजय आहे असं मला वाटतं। पहिला घोषणा ते लोग द्यायचे की समोसे में जब तक रहेगा आलू तब तक रहेगा लालू, पण आता असं झालेलं आहे, जब तक रहेगा आलू तब तक रहेगा विकास का राज, और विकास का राज चालू। लाडली बहनों ने कमाल करके दिखाई है, उनका भी मैं अभिनंदन करता हूँ। ये विकास को ही उन्होंने महत्व दिया है। लालू का राज, जंगल राज लोगों ने नकार दिया है। महाराष्ट्रामध्ये जसं लँडस्लाइड विक्ट्री मिळाली, लाडक्या बहिणींचं मतदान वाढलं आणि त्यामुळे लँडस्लाइड विक्ट्री महाराष्ट्रात मिळाली, आणि तसंच लँडस्लाइड विक्ट्री बिहारमध्ये लाडक्या बहिणींच्यामुळे मिळाली। मी लाडक्या बहिणींचे अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचं अभिनंदन करतो। बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारलं आणि विकासराज स्वीकारलं, आणि म्हणून अशा प्रकारचं लँडस्लाइड विक्ट्री या ठिकाणी मिळालेली आहे। रेकॉर्ड तुटेल अशा पद्धतीचे निकाल आज या ठिकाणी लागलेले आहे। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या विचारांवर विश्वास ठेवून या ठिकाणी मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालेला आहे। महाराष्ट्राचे रेकॉर्ड तुटेल असं रेकॉर्ड बिहारने यावेळी तोडलेला आहे आणि म्हणून
जनतेने आता दाखवून दिलेलं आहे. जे सगळे बोल एवढे आहेत, वारंवार त्या ठिकाणी कुठे मतपेट्या बदलवल्या, कुठे त्या मतपेट्यांमध्ये फॉल्ट आहे, कोणी म्हणतं कागदावर मतदान करा, कोणी म्हणतं मतदाता यार खराब आहेत, चुकीचे आहेत, अशा पद्धतीने जे वल्गना करतायत त्यांना चांगली चपराक जनतेने मतदारांनी बिहारच्या या ठिकाणी दिलेली आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात तुम्ही निवडणुका लढलात, पण आत्ता तुम्ही असं म्हणालात की आम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा प्रोजेक्ट केला नाही. पण आता नेमकी काय स्थिती असेल? मुख्यमंत्री पदावर भाजपचा दावा असेल का? कारण बिहारमध्ये क्रमांक 1चा पक्ष म्हणून भाजप उदयास आलेला आहे. नाही, मागच्या वेळी सुद्धा आम्ही क्रमांक 1 होतो, तरी सुद्धा आम्ही नितीशजींना मुख्यमंत्री केलं होतं. मला वाटतं हा निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड केंद्रातले नेते घेत असतात, त्यामुळे ते उद्या परवा याची चर्चा करून निर्णय नितीशजींबरोबर बोलून करतील. मला वाटतं सगळ्यात पहिली प्रतिक्रिया माझी जर काही असेल तर माननीय पंतप्रधान मोदीजींनी जो ज्ञान म्हणजे गरीब, युवा, अन्नदाता म्हणजे शेतकरी आणि नारी म्हणजे महिला या 4 घटकांच्या विकासाचं राजकारण जे गेले 10 वर्ष केलं, खऱ्या अर्थाने या घटकाला विकसित करण्याचे जे प्रयत्न त्याने केले त्याचं आज फळ बिहारमध्ये दिसतंय की बिहारच्या जनतेने जातीच्या वर जाऊन अशा पद्धतीचं मतदान करताना पाहिलं. कारण जवळजवळ 30 विधानसभा अशा आहेत की ज्या तथाकथित मुस्लिम यादव बहुल आहेत, जिथे एनडीएला मतच मिळणार नाही असं लोक म्हणत होती, तिथेही जागा जिंकल्या. जातीयवाद के विरोध में और बिहार में जो डबल इंजन की सरकार ने जो प्रगति और विकास करके दिया है, उसी बात का समर्थन बिहार की जनता ने किया है. पिछले 10 साल में हमारी सरकार ने जो कार्य किया मोदी जी के और नीतीश कुमार के नेतृत्व में, उसको सफलता मिली है और बिहार की जनता ने यह ऐतिहासिक जीत एनडीए को दी है. मैं बिहार की जनता का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ, शुभकामनाएं देता हूँ और ये जीत बिहार को एक विकसनशील राज्य में निश्चित रूप से बना के रहेगी, इसी बात का विश्वास व्यक्त करता हूँ. फिर से एक बार बिहार की जनता को बहुत बहुत धन्यवाद और उनका अभिनंदन. तर काँग्रेसने दुकान बंद करावं, आता काय राहिलं नाहीये. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी दुकान बंद करावं जसं तसं तिथे काँग्रेसने आता बंद. काय 7 म्हणजे काय? आणि त्यामुळे हे आमचे विरोधक जे नुसतं विरोधाला विरोध म्हणून करतायत ते आता बंद केलं पाहिजे. बिहारच्या निवडणुकीमुळे एक धडा घ्यावा आमच्या विरोधकांनी आणि गप्प बसावं.